उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। शहर में अवैध निर्माण को नियमित करने के संदर्भ में सांसद श्रीकांत शिंदे ने पत्रकारों से बातचीत करते हुए कहा कि राज्य सरकार ने उल्लासनगर में अनधिकृत इमारतों को नियमित करने के लिए कानून बनाया है, लेकिन प्लॉट को नियमित करने पर जुर्माना अधिक होने के कारण निवासी इसके लिए आगे नहीं आ रहे थे। इस जुर्माने को कम कर शहरवासियों को पुनर्विकास के लिए प्रोत्साहित करने के लिए जल्द ही सकारात्मक निर्णय लिया जाएगा और प्रस्ताव जल्द ही कैबिनेट में पेश किया जाएगा। इससे उल्लासनगर में अनधिकृत और जर्जर इमारतों के पुनर्विकास का मार्ग प्रशस्त हो गया है। मुख्यमंत्री ने क्लस्टर में 10,000 वर्ग मीटर की पिछली शर्त को शिथिल कर 4,000 वर्ग मीटर करने का ऐतिहासिक निर्णय भी लिया है, ताकि क्लस्टर योजना के माध्यम से उल्लासनगर शहर का पुनर्विकास किया जा सके। उल्लासनगर शहर के लाखों निवासियों को राहत मिलेगी। इसके लिए सांसद डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे ने लगातार फॉलोअप किया था, ऐसा उन्होंने बताया है। उल्लासनगर महानगरपालिकेचा खूप वर्षापासूनचा प्रलंबित विषय हा रेग्युलरायझेशनचा होता। त्या ठिकाणी जे आहे हे रेग्युलराइज इमारती होत नव्हत्या, कारण की ह्या इमारती ज्या आहेत हे जसं आपण जर भौगोलिक क्षेत्र जर उल्लासनगरचं पाहिलं की 13 किलोमीटरमध्ये हे क्षेत्र जे आहे हा उल्लासनगरचा भाग जो आहे तो त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गरजेपोटी घरं जी आहेत ती त्या ठिकाणी बांधली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी जे आहे हे त्या ठिकाणी इमारती बांधल्या आणि त्याचा आपण जर पाहत असाल की वारंवार जे ह्या बिल्डिंगा जीर्ण झाल्यात, जुन्या झाल्यात, त्याच्यामुळे त्या बिल्डिंगा देखील त्या ठिकाणी कोसळत होत्या। अशा स्थितीमध्ये ते जे त्या इमारतींमध्ये राहणारे रहिवासी आहेत त्या ठिकाणी कुठलीच पॉलिसी जी आहे ती त्यांना त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ते बसत नव्हते। आज जरी आपण यूडीसीपीआर पूर्ण महाराष्ट्रासाठी केला तरी तो यूडीसीपीआर जो आहे तो उल्लासनगरमध्ये लागू होत नव्हता, कारण की त्या ठिकाणी जे एफएसआय कन्झ्युम्ड आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये एफएसआय कन्झ्युम्ड आहे आणि त्याच्यामुळे रिडेव्हलपमेंटला देखील लोक त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते। अशा याच्यामध्ये नवीन यूडीसीपीआर जो आहे, नवीन पूर्णपणे कायदा फक्त उल्लासनगरसाठी करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं होतं जेव्हा ते यूडी मिनिस्टर होते, आणि आज तसा निर्णय जो आहे हा देखील त्या ठिकाणी ड्राफ्ट करून रेडी आहे। ते येत्या सोमवारी जे आहे मला वाटतं या कॅबिनेटमध्ये येईल आणि हा रेग्युलरायझेशनचा विषय जो आहे उल्लासनगरचा तो पूर्णपणे जो आहे तो त्या ठिकाणी संपुष्टात येईल आणि लोकांना जे आहे हे रिडेव्हलपमेंटमध्ये जाता येईल, त्या ठिकाणी लोकांना क्लस्टरमध्ये देखील जाता येईल। क्लस्टरची जी पॉलिसी आहे ती ठाण्याला जी आहे आणि बाकी ठिकाणी जी आहे ती 10,000 मीटर त्याच्यावरती जर असेल तरच क्लस्टरमध्ये जाता येतं। ती 10,000 मीटरची अट जी आहे ती पण आपण कमी केली आणि ती अट जी आहे ती 4,000 मीटरपर्यंत आणतोय, जेणेकरून छोटे छोटे क्लस्टर्स देखील त्या ठिकाणी तयार होतील आणि लोकांना जे आहे ते आपल्याला एक हक्काचं घर, स्वतःचं घर जे आहे ते त्या ठिकाणी मिळेल, असे निर्णय देखील त्या ठिकाणी घेतले। त्याचबरोबर आर्किटेक्ट असोसिएशन आले होते, त्या ठिकाणी हाईट रिस्ट्रिक्शनचे काही विषय होते, एफएसआयचे काही विषय होते, ते ठाण्याच्या धर्तीवरती जसं ठाणे महानगरपालिकेमध्ये। ब्यूरो रिपोर्ट, उल्लासनगर, उल्लास विकास। उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।